नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस। आज घरवल्या आईचं आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं। आज भिवंडी शहरातून आणि ग्रामीण भागातून महिला आईचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि खूप त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला। ट्रस्टीकडून डीजेची व्यवस्था करण्यात आली होती आणि खरंच भक्त दर्शन घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून येत असतात आणि खरं तर या ज्या महिला आल्या होत्या त्यांनी खूप सुंदर असं नृत्य सादर केलं आणि ग्रुपने आले होते संपूर्ण आणि खूप एन्जॉय त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं ट्रस्टीकडून खूप चांगलं असं आयोजन केलं आहे आणि आज भरपूर प्रमाणात आईचं दर्शन घेण्यासाठी महिला जास्त संख्येने उपस्थित होत आहेत। आईच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व महिलांना नाश्ता चहा पाणीची सोय करण्यात आली होती आणि भक्तांचा आज खूपच लाईन लागली आहे दर्शनासाठी आणि एक जागरूक देवस्थान असल्यामुळे आणि नवसाला पावणारी असल्यामुळे आगरी कोल्यातील सर्व भाविक आईच्या दर्शनाला दररोज नवरात्रीमध्ये येत असतात आणि वर्षभरात सुद्धा येत असतात। तुम्ही पाहू शकता भिवंडी शहरातून भिवंडी शहरातून किती महिला आल्या आहेत आणि एकत्र ग्रुपनी ते नाचत आहेत आणि एक ग्रुप नाही तर दुसरा ग्रुपसुद्धा आला आहे। तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि हा जो पहिला ग्रुप आला होता आणि खूप एन्जॉय केला आणि खूप मस्तीसुद्धा केली आणि त्यांनी सांगितलं की खरोखर तुमचं नियोजन खूप चांगलं आहे, आम्हाला तुम्ही डीजे लावून जो नाचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आम्ही आभार मानतो असे ते सुद्धा म्हणाले। खरंच आम्हाला पहिल्यांदा असं एन्जॉय करायला मिळत आहे, देवीवर खूप आनंद वाटला आणि जे तुम्ही सेल्फी पॉईंट ठेवले आहेत फोटोसाठी ते सुद्धा खूप सुंदर आहेत, काहीतरी तुम्ही चेंज केला आणि ते पाहायला मिळतं आहे आणि खरोखरच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून सर्व भाविकांपर्यंत हे पोहोचेल आणि आईचं दर्शन घेण्याची संधी त्यांना मिळेल। बघा इथे याल तर तुम्हाला अशी मजा करायला मिळेल घरात बसून किंवा मंदिर यूट्यूबवर बघून नाही तर तुम्हाला आईचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला यावे लागेल, या मंदिरात यावं लागेल। हे मंदिर पुरातन मंदिर आहे आणि स्वयंभू आईची मूर्ती आहे आणि एक जागृत देवस्थान आहे। आईचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावे लागेल आणि खरंच आई नवसाला पावते। एकदा तुम्ही येऊन बघा आणि नवस बोलून बघा, आई तुम्हाला नक्की पावेल।